विशेष भागामध्ये स्वागत. आपण डॉक्टरला विशेष भागामध्ये चर्चा करणार आहोत. पडवे येथील हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन आणि MRI हा जो विभाग आहे कशा पद्धतीने चालतो आणि यासाठी प्राथमिक चर्चा करण्यासाठी आणि इंट्रोड्यूस करण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर RS कुलकर्णी डीन. सर, खूप खूप स्वागत. गुड इव्हनिंग. काय सांगाल, तुमचा जो हा विभाग आहे अतिशय महत्त्वाचा विभाग मानला जातो. कशी यंत्रणा काम करते आणि स्टाफ कसा आहे तुमचा? सांगायचे झाले, रेडिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे हे इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहेत. मागील दशकामध्ये मॅक्झिमम हायेस्ट जे काय रिसर्च झालेले आहेत, संशोधनं झालेले आहेत, हे रेडिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये झालेले आहेत. उदाहरणार्थ CT स्कॅन, MRI. मागील 40 वर्षापूर्वी आपण जे काय रोग निदान करू शकत नव्हता, सर्जरीज करता येत नव्हते, काही विशिष्ट डेफिनेट लाईन ऑफ मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट होत नव्हता, ह्या CT स्कॅन आणि MRIच्या संशोधनापासून आपल्याला भयंकर स्पेसिफिक, अगदी डेफिनेटिव्ह क्युअर म्हणतो आपण, पेशंट क्युअर, ह्याच्यासाठी जे काय दर्जेदार आपण निर्माण केलेले आहेत, इट इज मेनली बिकॉज ऑफ रेडिओलॉजी डिपार्टमेंट. असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही आणि चूकही होणार नाही आहेत. आत्ता MRI केल्यानंतर उदाहरणार्थ स्पाईनचे म्हणा, ब्रेनचे म्हणा, मेंदूचे म्हणा, स्पेसिफिक काय डायग्नोसिस रोगाचे निदान झाले तर अगदी परफेक्ट करता येतो. आणि इवन त्या पर्टिक्युलर रेंज ऑफ एरियामध्ये त्याच ठिकाणी CT गायडेड बायोप्सी म्हणतो आपण, मायक्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. ह्याच्यामुळे ते 30 ते 40 वर्षापूर्वी जे मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी जास्त असायच्या, आत्ता धिस हॅज कम टू प्रॅक्टिकली नेग्लिजिबल अमाऊंट असं म्हणायला काही हरकत नाही आहेत. अशा प्रकारचे रेडिओलॉजी डिपार्टमेंट आपल्याकडे मागील 2 वर्ष 6 महिन्यापासून कार्यरत असलेले CT स्कॅन, MRI म्हणजे जवळजवळ CT स्कॅन आपल्याकडे 4600 झालेले आहेत, MRI 2390च्या वर झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे तज्ज्ञ टीम मंडळी आहेत. डॉक्टर पल्लवी लोखंडे मॅडम आहेत, MD रेडिओलॉजी आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. हे मी ऑलरेडी तिसऱ्यांदा बोलतो ह्या सिंधूर लाईव्हमध्ये. अति उत्कृष्ट डायग्नोसिस, इंटरप्रिटेशन, रीडिंग्स ज्याला अति महत्त्व असते, अशा इथे पल्लवी लोखंडे मॅडमच्या नेतृत्वाखाली हे रेडिओलॉजी डिपार्टमेंट चालू आहेत. आपल्याकडे 6 टेक्निशियन्स आहेत. विशेषतः CT स्कॅन, CT स्कॅन, MRIचे टेक्निशियन्स असतात, वेगळे दर्जेदार असतात. आपल्याकडे CT ते रामाणे आहेत, त्याच्यानंतर शृंगारे आहेत, गंगावणे आहेत. असे 3 अतिउत्कृष्ट तरबेज अनुभवी टेक्निशियन्स आहेत. तर अनुभवी टेक्निशियन्स असेल तर डॉक्टरांचे काम सोयीस्कर होते आणि मिनिमाइज होते. ते अति महत्त्वाचे म्हणजे CR म्हणून एक मशीन असते, जे ऑपरेशन थिएटरमध्ये युजली वापरले जातात, ऑर्थोपेडिक्ससाठी, नेफ्रॉलॉजीसाठी, युरॉलॉजीसाठी, इव्हन टू सम एक्सटेंट न्यूरोसर्जरीसाठी. त्याच्या ट्रेंड आपल्याकडे टेक्निशियन आहेत, शरद राऊळ म्हणून आहेत, अति उत्कृष्ट तरबेज झालेले आहेत, हुशार आहेत, तेही चांगले दर्जेदार सेवा आपल्याकडे बजावतात. एक्सरेज बघितले तर आपल्याकडे डिजिटल एक्सरेज आहेत, 300 mm मशीनच्या, 500 mm मशीनच्या. आपल्याकडे इफा शेख म्हणून आहेत, कुस्तान फर्नांडिस म्हणून आहेत. टीमवर्क असते कुठल्याही मेडिकल सायन्समध्ये. अलॉंग विथ डॉक्टर पल्लवी लोखंडे मॅडम, हे एक्सरेज वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निशियन्स, ह्यांच्या माध्यमातून आपल्याकडे मॅमोग्राफीज म्हणा, 3D 4D USGs म्हणा, अति उत्कृष्ट दर्जाच्या. इवन आपण एक अगदी सामान्य उदाहरण द्यायचे म्हणले, फिटल सर्क्युलेशनच्या आर्टिरियल व्हेनस सर्क्युलेशनसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसले जातात. अशा 3D 4D सोनोग्राफी मशीन्स, मॅमोग्राफी, डिजिटल एक्सरेज अलॉंग विथ CT स्कॅन आणि MRI 1.5 टेस्लाचे आहेत. जेणेकरून ह्या इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून, आपले मॅनपॉवरच्या माध्यमातून सिंधूर जिल्ह्याच्या जनतेला जे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये, मोठे हॉस्पिटल्समध्ये जे काय ते सेवा दिले जातात, डायग्नोसिस रोगाचे निदान केले जातात, हे आपल्या पडवे SSV मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल सिंधुदुर्गमधील ह्या रुग्णालयात अति अचूकपणे केले जातात. नुसते सिंधूर जिल्ह्याच्या नाही, आजूबाजूच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या, इवन नॉर्दर गोवा साईड्सच्या, फॉर द मॅटर ऑफ फॅक्ट
बेळगाव कर्नाटकाचे जे काय बॉर्डर लाईनवरचे आहेत ते मंडळींना अशा प्रकारच्या सुविधा दिले जातात हे सांगण्यासाठी मला आनंदही वाटते, अभिमानही वाटते. त्यासाठी आय प्रेझेंट डॉक्टर पल्लवी मॅडम, द टीम लीडर ऑफ रेडिओलॉजी डिपार्टमेंट, to give you much more information regarding this esteemed department of radiology. Thank you very much. अपघात झाल्यानंतर किंवा अन्य प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सिटी स्कॅन किंवा MRI करत असतो. अशा वेळी नेमकं हे केव्हा करणं गरजेचं आहे, या सगळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत या पडवेतील लाईफटाईम हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये पल्लवी लोखंडे मॅडम. मॅडम, खूप खूप सुंदरवाडीच्या विशेष भागामध्ये खूप खूप स्वागत. मॅडम, काय सांगाल सिटी स्कॅन आणि MRI ह्यामधला जो फरक आहे हा नेमका काय फरक आहे? CT स्कॅन आणि MRIमध्ये आपण जर फरक पाहिला तर दोन्ही पण ज्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाचं म्हणजे पेशंटला काय त्रास होतो हे बघण्यासाठी असतात. दोघांचा पण ह्याच्यामध्ये शरीरातले वेगळे वेगळे अवयव आपण आतमधून बघण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे कळेल. CT स्कॅन हा एक्सरेचा एक पुढचा टप्पा असल्यासारखा आहे, ज्याच्यामध्ये एक्सरेमुळे मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणि महत्त्वाचं म्हणजे संगणकाचा सहाय्याने आपण एक बेटर व्हिज्युअलायझेशन जे म्हणतो, जे नीट दिसायला पाहिजे ते करतो. आणि MRI मध्ये मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेटचा मोठा वाटा असतो, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड बनवून आपण पेशंट्सच्या अवयवांचा तपास करतो. सो हा त्याच्यातला महत्त्वाचा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला CT करावा आणि कोणत्या गोष्टीला MR करावा हा नक्कीच तुमचे डॉक्टर तुम्हाला बेटर सांगू शकतात की कोणता टेस्ट करायला लागेल एखाद्या पेशंटला. खरं तरी पण तुम्हाला साधारणरित्या सांगायचं झालं तर डोक्याला युजली कधी झटका आला, मार लागला तर CT स्कॅन हा सोपा पडतो. CT स्कॅनमुळे लवकरात लवकर माहिती कळू शकते. तसंच MRIमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड गोष्टी कळू शकतात. MRIला बराच वेळ लागतो आणि पेशंट स्थिर असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे MRIसाठी. CT स्कॅन हा जर आपण बघितला तर युजली जे पेशंट तुमच्याकडे दाखल होतात, कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही CT स्कॅन करता? CT स्कॅन हा आपण पाहिला तर डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक गोष्टीचा CT स्कॅन होऊ शकतो. खरं त्याच्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा CT स्कॅन हा पेशंटवर डिपेंड करतो की त्यांना काय त्रास होतो. त्याच्यामध्ये मेंदूचा CT स्कॅन, मानेचा CT स्कॅन, चेहऱ्याचे जी हाडं असतात त्यांच्यामध्ये थोडंफार मारहाण वगैरे झाली किंवा काही लागलं पडलं झालं तर त्याच्यामध्ये पण त्याच्या पण छोटे छोटे फ्रॅक्चर्स पण आपल्याला CT स्कॅनमध्ये दिसू शकतात. ते सोडून छातीचा CT स्कॅन आता आपण पाहतो की कोविडमुळे निमोनियाचे प्रमाणमध्ये खूप वाढले होते, तर CT स्कॅन छातीचा हा खूप चांगला असतो छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यासाठी. पोटाचा CT स्कॅन पण असतो आणि हातापायांचा CT स्कॅन पण असतो. CT स्कॅनमध्ये पण स्पेशल टेक्निक असते ज्याच्यामध्ये आपण एक रक्तवाहिन्यांद्वारे औषध देतो, आम्ही त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतो. त्या कॉन्ट्रास्टमुळे आपल्याला रक्तवाहिन्या दिसू शकतात. काही गाठी आपण एकदम छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या साईजच्या गाठींचं पण आपण परीक्षण CT स्कॅनमध्ये करू शकतो. MRIच्या बाबतीत कोणकोणत्या गोष्टी बाबतीत MRI करावं लागतं? बरोबर. MRI साधारणरित्या मेंदूचा MRI बऱ्यापैकी आपल्याकडे केला जातो, कारण मेंदूमधले जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे MRIवर जास्त चांगले दिसतात. ते सोडून बऱ्याच लोकांना पाठदुखीचा त्रास असतो, पायात मुंग्या येणे, हातात मुंग्या येणे. बऱ्याचदा जसं आपण 50च्या पुढे लोकांना पाहतो आणि आजकाल इवन जे ऑफिसमध्ये काम करतात त्यांना पाठीचा त्रास असतो, ह्यांच्यामध्ये MRI हा जास्त चांगला असतो. खरं तर कॅन्सरच्या बाबतीत CT स्कॅन करायला सांगितलं जातं. मग अशा वेळी मग पोटात आलेल्या गाठी असते, डोक्यामध्ये असते, स्तनाच्या कॅन्सरच्या गाठी असते, हे युजली हे करताना याच्यामध्ये परफेक्शन कसं तुम्हाला मिळू शकतं? परफेक्शन म्हटलं आपण तर CT स्कॅन जसं मी तुम्हाला आधी बोलले तसं डॉक्टरांच्या सल्ल्याने CT स्कॅन केल्यानंतर नेमका
ती गाठ कुठे आहे आणि ती गाठ कुठे पसरू शकते. त्यातल्या त्यात कॅन्सरमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं, कारण कॅन्सर हा छातीमध्ये जातो, डोक्यांमध्ये जातो, हाडांमध्ये जातो. तर त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टरांना काय वाटतं पेशंटकडे बघून, हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलले तसं कॉन्ट्रास्ट म्हणजे जे आम्ही रक्तवाहिन्यांद्वारे औषध देतो त्याने आपल्याला छोट्या गाठी, ती गाठ कुठेपर्यंत पसरली, कुठे गेल्याची शक्यता असू शकते हे अगोदर नीट कळतं. हे कळल्यामुळे पेशंटला शस्त्रक्रिया लागेल, नाही लागेल आणि लागली तर कशा प्रकारे लागेल, केवढी लागेल, पुढे किमोथेरपी वगैरे लागणार की नाही हे आपण खूप लवकर सांगू शकतो, जेणेकरून पेशंटचा फायदा व्हावा. हे आपलं सिटी स्कॅन करताना आणि MRI करताना नेमकी काय दखल घ्यावी लागते, काय काळजी घ्यावी लागते? जेव्हा पण एखाद्या पेशंटला आपण CT स्कॅन करायला सांगतो, आपण पहिला CT स्कॅनबद्दल बोलूया. तर CT स्कॅनमध्ये बऱ्याचदा जसं मी बोलले, एकतर नॉर्मल CT स्कॅन असू शकतो किंवा मग आपण त्या पेशंटना कॉन्ट्रास्ट देऊ शकतो, रक्तवाहिन्यांमधून औषध देऊ शकतो. तर अशा पेशंट्सना सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपाशीपोटी आमच्याकडे दवाखान्यात येणं हे खूप गरजेचं आहे. कारण औषध देऊन जर CT स्कॅन करावा लागला तर त्याच्यामध्ये उपाशीपोटी येणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. ते सोडून जे रक्तवाहिन्यांमधून औषध दिलं जातं हे किडनीमधून परत बाहेर फेकलं जातं. तर अशा पेशंट्समध्ये पहिला किडनी टेस्ट नॉर्मल आहे की नाही बघणं हे खूप गरजेचं आहे. काही महत्त्वाच्या सूचना सांगायच्या असल्यास तर पेशंटनी अगोदर अपॉइंटमेंट घेऊन येणं बेटर असतं. अगोदरचे तुमचे सगळे कागदपत्र, तुमचे फाईल्स हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आम्ही एक बेटर रिपोर्ट देऊ शकू जे पेशंटला पुढे मदत करेल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे स्त्रियांमध्ये हे जरा जास्त कॉमन असतं की काही दागिने असतात ते तुम्ही घरी ठेवले तर बेटर राहील, कारण दागिन्यांमुळे CT स्कॅनवर परिणाम होतो. त्यातल्या त्यात कानातली किंवा नाक टोचून जे नथ वगैरे घातली जाते त्याने. बरं, CT स्कॅन आणि जे करताना आपण तुम्ही म्हटलं 4 तास उपाशी राहावं लागतं. हो. काही रिॲक्शन वगैरे आल्याचे काही प्रकार घडतात का? हो, बरोबर आहे एकदम. हे जे आपण रक्तवाहिन्यांमधून औषध देतो हे बऱ्याच लोकांमध्ये कॉन्ट्रास्ट रिॲक्शन्स म्हणून दाखवू शकतात आणि त्यांना अगदी थोडंसं दुखण्यापासून मोठ्या मोठ्या रिॲक्शन्स म्हणजे की श्वास घेण्यासाठी त्रास, एकदमच BP पडणे, हे सगळे त्रास त्यांना होऊ शकतात. ह्याच्यासाठी आपण पूर्णपणे दखल अशी घेतली जाते की पेशंट आधीच उपाशीपोटी पाहिजे, त्याच्यानंतर त्यांचं किडनी फंक्शन टेस्ट नॉर्मल पाहिजेत. ते सोडून पण जर एखाद्या पेशंटला, जे की खूप कमी असतं, 100 किंवा 1000 लोकांमध्ये एकालाच अशी रिॲक्शन येऊ शकते, त्याच्यासाठी आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्जपणे टीम आहे. जर काही अर्जंट लागलं तर आपण ते लगेच कॅज्युअल्टीमध्ये मॅनेज करतो. अशा रिॲक्शन्स येणं खूप रेअर असतं, त्याच्यामुळे आपण त्या रिॲक्शन्स फक्त डोक्यात न धरता आपण फक्त हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे आपल्याला सांगितलं जातं आहे पेशंट्सना, ती जरी त्यांनी दखल घेतली तरी हे रिॲक्शन्स आपण कमी करू शकतो आणि त्याच्यावर लगेच इलाज करू शकतो. प्रत्यक्षात CT स्कॅन आहे, एक पेशंट आहे, कशा पद्धतीने त्याला उपचार तुम्ही करता, काय पद्धत असते तुमची? पहिले तर आपण CT स्कॅनसाठी जेव्हा पण पेशंट येतो आपण त्यांना हे सांगतो की CT स्कॅन म्हणजे करायचं काय आहे त्या पेशंटला. तुम्हाला कुठे झोपावं लागेल, कसा श्वास घ्यावा लागेल, कुठे थांबवावं लागेल, हे सगळं नीट सांगितलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला जर रक्तवाहिन्यांचं औषध द्यायचं असेल तर रक्तवाहिन्यांना पहिल्यांदा प्रिक करून आम्ही स्काल्प किंवा इंट्राकॅथ म्हणतो ते आपण लावतो. त्याच्यासाठी पण मला असं वाटतं की बऱ्याचदा भीतीने पेशंट घाबरून जातो, खरं त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होत नाही. ते झाल्यास आपण त्यांना बऱ्याचदा काही पेशंट्समध्ये अगोदर पाणीद्वारे औषध पण प्यावं लागतं. ते पण तुम्हाला हळूवारपणे कसं प्यावं, त्याला किती टाईम द्यावा हे सगळं नीट समजावून सांगितलं जातं. आणि बऱ्याचदा CT स्कॅन झाल्यावर एक अर्धा तासभर तरी पेशंटला आपण ऑब्झर्वेशनसाठी थांबवतो की जर कोणाला थोड्या वेळाने रिॲक्शन आली किंवा थोडा त्रास झाला तर आपण ते लवकरात लवकर त्यांना तिथे ट्रीट करून किंवा त्यांना तिथे शांतपणे समजावून सांगून परत घरी पाठवू शकतो. काही उदाहरणार्थ आपण बोलायचं जर एखाद्याचं तोंडाचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे, ऑपरेट केल्यानंतर डॉक्टर 6 महिन्याने त्याला CT स्कॅन करायला सांगतात, पुन्हा 1 वर्षाने, दर 1 वर्षाने किंवा 6 महिन्याने CT स्कॅन करण्याचे काय कारण आहे आणि जेव्हा तुम्ही ते CT स्कॅन करता त्यामध्ये नेमकं काय बघता की तो पुढे स्प्रेड झाला का तिथे थांबला, हे किती महत्वाचं असतं बघणे?
हा प्रश्न महत्त्वाचा कॅन्सर पेशंट्समध्ये खूप महत्त्वाचा आहे. कॅन्सर जसं आता आपल्याकडे सर्व लोकांना माहीत आहे, कर्करोग आपण ह्याला सर्वात जास्त घाबरतो किंवा त्याला सर्वात जास्त दक्षता ह्याच्यासाठी घेतो की कर्करोग हा खूप पटपट पसरतो. जरी तुम्ही त्या पेशंटचं ऑपरेशन केलं असेल, जरी त्या पेशंटला तुम्ही किमोथेरपी दिली असेल, तरी एक खूप कमी टक्के चान्सेस असे असतात की ह्या पेशंट्समध्ये परत कॅन्सर येण्याची शक्यता असते. ह्याच्यामध्ये आपल्याला CT स्कॅन किंवा MRI ह्याच्यासाठी बऱ्याचदा ह्या पेशंट्समध्ये 6 महिन्यांनी 1 वर्षांनी करायला सांगतात, जेणेकरून अगदी छोट्या प्रमाणात जरी कॅन्सरची वाढ झाली तर ती आपल्याला लवकरात लवकर पकडता येईल, लवकरात लवकर त्या पेशंटला पुढची ट्रीटमेंट देऊन तो तिथेच थांबवता येईल, जेणेकरून त्यांना पुढे त्रास होणार नाही, त्यांच्या जीवनशैलीवर फरक नाही पडणार किंवा त्याच्यामुळे त्यांचा लवकरात लवकर क्युअर होण्याची शक्यता वाढणार. मॅडम, जे आपण बसले सुसज्ज तुमची रूम दिसते, अद्याप यंत्रणा दिसते, काय काय यंत्रणा उपलब्ध आहेत इथे MRI आणि CT स्कॅन तुमच्याकडे? आपल्याकडे रेडिओलॉजी डिपार्टमेंट जर आपण पाहिलं, जे आजकाल आपल्याकडे बऱ्याच गोष्टींमध्ये पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये आल्यावर यावंच लागतं. त्याच्यामध्ये पहिला असतो एक्सरे. आपल्याकडे एक्सरेचे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स आहेत. एक्सरेमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या अवयवांचे एक्सरे काढायची इथे सुविधा आहे. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळी बोललो त्याच्यासारखंच आपल्याकडे स्तनांचा एक्सरे काढण्याची मॅमोग्राफी मशीन आहे. CT स्कॅन आणि MRIमध्ये MRI जो असतो त्याची पॉवर सांगण्यासाठी टेस्ला हा युनिट वापरलं जातं. तर आपल्याकडे 1.5 टेस्लाचं MRI आहे. त्याच्यामध्ये मेंदू आणि स्पाईनचे MRI तर रोजच होतात. ते सोडून बाकी हात, पाय किंवा गुडघे असे वेगवेगळ्या प्रकारांचे अवयवांचे MRI होतात. आणि CT स्कॅनचं मशीन जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं डोक्यापासून पायापर्यंत जो कोणता लागेल, जो कोणता स्पेशल कॉन्ट्रास्ट देऊन लागेल, हे सगळे CT स्कॅन आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये करू शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान CT स्कॅन किंवा काय दर आहे साधारण? कमीत कमी दर किती चालू होतो आणि कितीपर्यंत दर आहे? बरोबर. जसं मी सांगितलं की CT स्कॅन आणि MRI हा प्लेन म्हणजे अगदी साधारण CT स्कॅनपासून वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट देऊन त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोसिजर्स करून CT स्कॅन केला जातो. आपली जी सुरुवात आहे ती 2,500 ते 3,000पासून स्टार्ट होते आणि त्याच्यानुसार कोणत्या अवयवाचा करतो आपण, त्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन्स करतो ह्याच्यावर त्याचे दर आपल्याकडे आहेत. बेसिकली शेवटचा प्रश्न, डॉक्टर सांगतात अमुक गोष्टीचा CT स्कॅन करा, पण लोक ते करण्यासाठी घाबरतात आणि हे खर्चिक बाब म्हणून तुम्ही आता दर स्पष्ट केले बघतायत आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून दर्शक. अशा कोणकोणते आजार जे जीव घेणे आजार आहेत, अशा आजारासंदर्भात डॉक्टरने तुम्हाला सल्ला दिला असेल तर आमच्या दर्शकांना काय सांगाल? असे कुठचे आजार जाणवले तुम्ही काय कराल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खर्चिक बाजू ही सगळीकडेच आपल्याला त्रासदायकच असते आणि मला मान्य आहे की CT स्कॅन आणि MRI अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आपला खर्च खूप जास्त होतो. खरं तुम्ही जर कोणत्याही चांगल्या डॉक्टरकडे जात असाल आणि त्यांनी जर तुम्हाला कुठल्या स्पेसिफिकली CT किंवा MRI करायला सांगितलं असेल, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की CT स्कॅन किंवा MRIला दुसरा हात धरण्यासारखी कुठलीच टेक्नॉलॉजी नाही की जी तुम्हाला ॲज अ पेशंट एवढ्या लवकर डायग्नोसिस देऊ शकते. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे स्ट्रोक, म्हणजेच की लकवा येणे किंवा काही लोकांना फीट येते. फीट येण्यामध्ये पण मेंदूमध्ये काही गाठी असू शकतात किंवा काही असा त्रास असू शकतो जो की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टींमुळे लक्षात नाही येणार. कॅन्सर पण अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर CT स्कॅन किंवा MRI जे काही लागेल ते लवकरात लवकर केल्याने कदाचित तुम्हाला 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने तो रिपीट करायला लागत जरी असेल तरी तो लवकरात लवकर सापडेल आणि लवकरात लवकर त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते किंवा चांगल्या प्रकारे त्यांचे ट्रीटमेंट होऊ शकते. मॅडम, तुमच्या तुमची टीम कशी आहे, काम करते, कोण टीममध्ये काम करतात आणि कशी यंत्रणा तुमची काम करते? रेडिओलॉजी डिपार्टमेंट हे नॉर्मल हॉस्पिटलच्या बाकी OPD किंवा ॲडमिशन्सपेक्षा थोडंसं वेगळं असतं. इकडे मला ॲज अ डॉक्टर म्हणून हेल्प करणारे लोक जे असतात त्याच्यामध्ये एक आमच्याकडे असतात जे असतात टेक्निशियन्स म्हणजे जे CT आणि MRIमध्ये त्यांनी जवळपास 3 ते 4 वर्ष स्वतः शिकून त्याच्यामध्ये ही
टेक्नॉलॉजी किंवा हा कम्प्युटर कसा वापरतात, त्याच्यामध्ये कसे वेगळे प्रकार केले जातात हे ते नीट शिकलेले असतात. तर आपल्याकडे असे 4 ते 5 टेक्निशियन्स आहेत. आपल्याकडे एक्सरे टेक्निशियन वेगळे आहेत, मॅमोग्राफी टेक्निशियन्स वेगळे आहेत, CT आणि MRIचे टेक्निशियन्स वेगळे आहेत. त्याच्यानंतर मदत करण्यासाठी आपल्याकडे सिस्टर्स तर असतातच, त्यांच्यासाठी पण वेगळी ट्रेनिंग असते, कारण रेडिओलॉजी डिपार्टमेंटमधले पेशंट्स जे असतात आणि त्यांना जी सूचना द्यायची असते ती वेगळी असते. सो हे सोडून आपल्याकडे बाकी स्टाफ तर असतोच, कारण हे आमचे स्पेशल हेल्पिंग मेंबर्स आहेत. मॅडम खूप खूप धन्यवाद आमच्याशी संपर्क साधून विशेष भागामध्ये चर्चा केल्याबद्दल आणि नूतन वर्षात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपल्याजवळ डॉक्टर पल्लवी मॅडम निश्चितच एक CT स्कॅन आणि MRI काय याबाबत एक चांगली माहिती दिली आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफ अतिशय उत्कृष्टपणे या हॉस्पिटलमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. मी इथेच थांबतो. तुम्ही बघत राहा फक्त सिंधुदुर्ग.